गोडसे आपण पाहताय न्यूज 18 लोकमत स्पीड न्यूज या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बघूयात अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। सुरुवातीला मराठा आरक्षणाच्या सुनावणी संदर्भातली महत्त्वाची बातमी। मराठा आरक्षणाच्या अंतिम सुनावणीला 8 मार्च पासून सुरुवात होणार आहे। सुप्रीम कोर्टात आज मराठा आरक्षणाची प्रत्यक्ष सुनावणी सुरू करण्याची मागणी राज्य सरकारकडून करण्यात आली। यावेळी सुप्रीम कोर्टाने हा महत्त्वाचा निर्णय दिलाय। दरम्यान सुप्रीम कोर्टाने जर 8 मार्च पर्यंत प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात झाली नसेल तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातूनच सुनावणी होईल असं देखील स्पष्ट केलंय। सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाच्या सुनावणीचा कालावधी निश्चित केलाय। 8 मार्च ते 18 मार्च दरम्यान ही सुनावणी पार पडणार आहे। या 10 दिवसांमध्ये संपूर्ण प्रकरणावरील सुनावणी पार पडणार आहे। तर सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणावरील सुनावणीचं वेळापत्रक देखील आखून दिलंय। यामध्ये पहिली वेळ मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे। 18 तारखेला केंद्राच्या वतीने बाजू मांडण्यात येणार आहे। 8 ते 18 मार्च या 10 दिवसांमध्ये प्रत्येकाला आपलं म्हणणं लेखी स्वरूपात सादर करण्यात येणार आहे। मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी ही माहिती दिली आहे। मराठा आरक्षण प्रकरणी पुन्हा पुढची तारीख देण्यात आली। यानंतर आता संभाजीराजेंनी ट्विट केलंय, सरकारला 1 महिन्याचा अतिरिक्त अवधी मिळाला असून त्यांनी सर्व ती तयारी पूर्ण करावी। मराठा समाजाला आरक्षण कोणत्याही परिस्थितीत मिळालंच पाहिजे हे सुनिश्चित करण्याची जबाबदारी सरकारची असल्याचं त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलंय। मुंबईमध्ये दादर परिसरातील शिवसेना भवनासमोर शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले। पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलं। पंपावर इंधन भरण्यासाठी आलेल्यांना प्रतिकात्मक गाजर आणि लॉलीपॉप देऊन दरवाढीचा हा विरोध करण्यात आलाय। मागच्या काही दिवसांमध्ये पेट्रोलचे भाव 100च्या उंबरठ्यावर पोहोचले असून आता घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीही वाढल्यानं शिवसेनेनं केंद्र सरकार विरोधात कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलंय। कल्याणच्या शिवाजी चौकात केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन छेडण्यात आलं। यावेळी शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणावर केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजीही केली आहे। तर शिवसेना महिला आघाडीच्या महिलांनी शिवाजी चौकात चुली मांडून या चुलीवर भाकरी थापत अनोख्या पद्धतीनं निषेध नोंदवलाय। यावेळी सरकार विरोधात शिवसैनिकांनी घोषणाबाजीही केली आहे। पेट्रोल आणि डिझेल दरवाढी विरोधात शिवसेनेनं मुंबईमध्ये अनेक ठिकाणी निदर्शनं केली। पेट्रोल आणि डिझेल महागल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना प्रवास करणं दिवसेंदिवस महाग होत चाललंय। जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ होत असल्यानं महागाईचा भडका उडालाय। या दरवाढी विरोधात गिरगावातही शिवसैनिकांनी बैलगाडीतून प्रवास करत निदर्शनं केली। माळशिरस तालुक्यात युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारचा दशक्रिया विधी केलाय। चंद्रभागेच्या तीरावर संगम इथे युवा सेनेच्या प्रशांत पराडे यांनी मुंडन करून मोदी सरकारचा दशक्रिया विधी केलाय। वाढती बेरोजगारी, इंधन दरवाढीच्या निषेधार्थ माळशिरस तालुक्यातील युवा सेनेनं मोदी सरकारचं अशा पद्धतीनं श्राद्ध घातलं। पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात शिवसेनेनं नाशिकमध्ये देखील आंदोलन केलं। नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर करण्यात आलेल्या या आंदोलनात केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली। तिकडे कोल्हापुरातही शिवसेनेनं इंधन दरवाढी विरोधात आंदोलन केलंय। यावेळी शिवसैनिकांनी शहरातून सायकल रॅली काढली। केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली। मोटरसायकल ढकलत शिवसेनेनं हे आंदोलन केलंय। वीज दरवाढी विरोधात भाजपचं राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन सुरू असतानाच दुसरीकडे शिवसेनेनंही इंधन दरवाढीवर कुर्ल्यात आंदोलन केलं। पेट्रोलच्या किमतींवर सर्वसामान्यांचं तेल बाहेर येत असताना पेट्रोलचे दर आणि गॅसच्या किमती शिथिल करण्याऐवजी सरकार त्यात वाढ करत आहे हे पाहून कुर्ला विधानसभेचे आमदार मुंबई मंगेश कुडाळकर आणि आमदार विभाग प्रमुख संजय पोटनीस यांनी या ठिकाणी आपला निषेध नोंदवलाय। तर केंद्राच्या सरकार विरोधातही घोषणाबाजी करून आपला निषेध जो आहे तो नोंदवण्यात आलाय। दादरमध्येही भाजपच्या कार्यालयाबाहेर शिवसेनेनं भर रस्त्यात चूल मांडत आंदोलन केलं। इंधन दरवाढी विरोधात यावेळी सेना चांगलीच आक्रमक झाली आहे। यावेळी घोषणाबाजी करत केंद्र सरकारचा जोरदार निषेध नोंदवण्यात आलाय। कोरोना लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर 20हून अधिक वेळा पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ झाली। पेट्रोलच्या किमती 93 रुपयांवर तर डिझेल दरवाढी 80 रुपयांवर पोहोचली आहे। घरगुती गॅस सिलेंडरचा दरही दिवसेंदिवस वाढतोय। इंधन दरवाढीचा भडका उडवून केंद्र सरकारनं चालवलेल्या सर्वसामान्यांच्या लुटीविरोधात शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतलाय। केंद्र सरकारचा गैरकारभार, पेट्रोल डिझेल दरवाढीचा जनतेवर भार, रद्द करा अशा घोषणा देखील यावेळी देण्यात आल्या। तर सारी जनता एक होच्या देखील घोषणा यावेळी देण्यात आल्या आणि अशा पद्धतीनं इंधन दरवाढीचा निषेध जो आहे तो नोंदवण्यात आलाय। इंधन दरवाढी विरोधात आज शिवसेनेतर्फे राज्यभर आंदोलन करण्यात येतंय। नवी मुंबईतील कोकण भवनावरती देखील शिवसेनेच्या वतीनं
बैलगाडी आणि सायकल आंदोलन करण्यात आले। यावेळी बैलगाडीवर बसून केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देत शिवसैनिकांनी इंधन दरवाढीचा निषेध नोंदवलाय। काळे झेंडे फडकवत शेकडो शिवसैनिकांनी यावेळी आंदोलन करत कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांना निवेदन दिले। भाजपच्या वतीने आज राज्यभरात महावितरण कार्यालयासमोर टाळाठोको आणि हल्लाबोल आंदोलन करण्यात येत आहे। या अंतर्गत कोराडी इथल्या महावितरण कार्यालयासमोर राज्याचे माजी ऊर्जा मंत्री आणि भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात येत आहे। या आंदोलनात भाजपचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। पुण्यामध्ये भाजपच्या वतीने महावितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलं। यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी महावितरणच्या मुख्य कार्यालयाला टाळं ठोकलं। या आंदोलनात मोठ्या संख्येने आंदोलक सहभागी झाले होते। घाटकोपरमध्ये देखील भाजपचं वीज दरवाढी विरोधात आंदोलन सुरू आहे। महावितरण विरोधात यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे। घाटकोपरमधील कार्यकर्ते श्रेयस सिग्नल जवळ एकत्र आले आहेत। दरम्यान या मोर्चाला रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस देखील तैनात करण्यात आले असून आंदोलनामुळे या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी देखील निर्माण झाली आहे। मुंबईतही भाजपच्या वतीने निदर्शनं करण्यात आली। राज्य सरकारने वीज बिल माफ करण्याचा दिलेला शब्द फिरवल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला। याविरुद्ध संतप्त भाजप कार्यकर्त्यांनी महावितरणच्या कार्यालयाला टाळं ठोकलं। यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली। भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात इथे आंदोलन करण्यात आले। अहमदनगर जिल्ह्यातील राहाता शहरातील वीज अभियंता कार्यालयावर हे आंदोलन करण्यात आलं। वाढीव वीज बिल, वीज तोडणी विरोधात भाजप आक्रमक झाले असून विखेंसह भाजप जिल्हाध्यक्ष आणि भाजप कार्यकर्तेही आंदोलनात सहभागी आहेत। वीज वितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू असून कार्यालयाला टाळं ठोकणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिलाय। वीज दरवाढी विरोधात मुंबईतल्या भांडूपमध्ये किरीट सोमय्या यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं। वाढीव वीज बिलांमुळे सामान्य ग्राहक मेटाकुटीला आल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय। महावितरणच्या कार्यालयाला टाळं ठोकण्यासाठी जात असताना किरीट सोमय्या यांना ताब्यात घेण्यात आलंय। तिकडे डोंबिवलीतही भाजपनं महावितरण कार्यालयावर मोर्चा काढत आंदोलन केलं। यावेळी राज्य सरकारचा निषेध करण्यात आला। वीज ग्राहकांना सवलत द्यावी अशी मागणी पुन्हा एकदा करण्यात आली आहे। राज्य सरकारच्या विरोधात भाजपनं मुंबईतल्या टिळकनगर इथल्या अदानी वीज कंपनी समोरही सरकारच्या विरोधात आंदोलन केलंय। सक्तीच्या वीज बिल विरोधात भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं असून यावेळी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली। कोल्हापुरातही भाजपच्या वतीने महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं। यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी राज्य सरकार विरोधात घोषणाबाजीही दिली। यावेळी महावितरणच्या कार्यालयाला भाजपनं टाळं ठोकलं। तर कोल्हापुरात भाजप आंदोलनादरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाल्याचं बघायला मिळालं। या ठिकाणी जे भाजप आंदोलक जमले होते त्या कार्यकर्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात बघायला मिळाली। यावेळी पोलिसांनी त्यांना रोखण्याचाही प्रयत्न केला। बातमी बीडमध्येही महावितरण कंपनी विरोधात आज भाजप आक्रमक झाले। बीडमधील महावितरणच्या मुख्य कार्यालयाला भाजपनं कुलूप लावलेलं आहे। तसंच जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमधील कार्यालयात देखील भाजपकडून कुलूप ठोकण्यात आलंय। दरम्यान जोपर्यंत ग्राहकांचं बिल कमी होत नाही तोपर्यंत भाजपकडून महावितरण कंपनी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशाराही जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्की यांनी दिलाय। साताऱ्यातही सक्तीच्या वीज बिल वसुली विरोधात भाजपनं महावितरणच्या कार्यालयाला टाळं ठोकलं। तसंच कार्यकर्त्यांनी यावेळी सरकारच्या विरोधात बोंबाबोंब आंदोलन केलं। ग्राहकांना कनेक्शन कट करण्याची नोटीस बजावण्यात आली आणि त्याच विरोधात भाजपनं आक्रमक भूमिका घेतली आहे। ग्राहकांचं वीज कनेक्शन कट केलं तर अधिक आक्रमक आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आलाय। नाशिकमध्येही वीज बिल विरोधात भाजपकडून जोरदार आंदोलन करण्यात आलंय। पोलीस कार्यालयाला टाळं ठोकून हे आपला विरोध जो आहे तो भाजपनं केला आहे। भाजप पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय। दरम्यान नाशिकच्या महावितरण कार्यालयात भाजप पदाधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार झटापटही झाली। कार्यकर्त्यांनी पोलिसांचा जो विरोध आहे तो झुगारून यावेळी कार्यालयाला टाळं ठोकलं। वाढीव वीज बिलाच्या विरोधात भाजपनं महावितरणच्या कार्यालयाला टाळं ठोकण्याचा प्रयत्न केला। यावेळी पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली। कार्यकर्त्यांनी वीज बिलांची होळी करून त्यांचा संताप व्यक्त केलाय। ग्राहकांचं वीज बिल कमी होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशाराही देण्यात आलाय। अहमदनगरमध्येही महाविकास आघाडीच्या विरोधात भाजप कार्यकर्ते आक्रमक झालेत। वाढीव वीज बिल आणि वीज तोडणीच्या विरोधात भाजपनं महावितरण कार्यालयासमोर निदर्शनं करून महावितरण कार्यालयाला टाळं ठोकलं। यावेळी महाविकास आघाडीच्या विरोधात तीव्र घोषणाबाजीही करण्यात आली। सरकारला जाग यावी आणि वाढीव वीज बिल रद्द करावं अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे।
वाशिम जिल्ह्यातही आज वीज ग्राहकांनी वाढीव वीज बिलांविरोधात आंदोलन केले। भाजपनं यावेळी आक्रमक पवित्रा घेत अभियंता कार्यालयाला टाळं ठोकलं। यावेळी सरकारच्या धोरणांचा आंदोलकांनी जोरदार निषेध केला। दरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी वीज बिल कमी करण्याचीही मागणी करत राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि त्यानंतर वीज बिल कमी करण्यात आलं नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिलाय। अमरावतीतही भाजप वीज बिल दरवाढी विरोधात आंदोलन करण्यात आलं। सक्तीच्या वीज बिल वसुली विरोधात भाजपनं बडनेरा इथल्या वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला टाळं ठोकलं। भाजपचे महाराष्ट्र प्रदेशचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले। यावेळी सक्तीच्या वीज बिल वसुलीबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारला, मात्र अधिकारी उत्तर देऊ न शकल्यानं शिवराय कुलकर्णी आणि कार्यकर्त्यांनी कुलूप लावलं। सांगलीतही वीज वितरण कार्यालयाविरोधात भाजपकडून आंदोलन करण्यात आलं। यावेळी वीज वितरण कार्यालयाला टाळं ठोको आंदोलन करण्यात आलं। यावेळी वीज कनेक्शन तोडणी नोटीस विरोधात राज्य सरकार आणि वीज वितरण कंपनीचा निषेध करण्यात आला, तर वीज बिल माफ करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली। कोरोनाच्या काळात राज्य सरकारकडून वीज बिल माफ करण्याची घोषणा करण्यात आली होती, मात्र त्यानंतर राज्य सरकारने संपूर्ण वीज बिल भरावं लागणार अशी भूमिका जाहीर केली आहे आणि त्याच विरोधात आज हे आंदोलन भाजपचं सुरू आहे। राज्यभरात वीज बिलावरून भाजपनं सुरू केलेल्या आंदोलनावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली। वीज बिलावरून कारण नसताना भाजपकडून गैरसमज पसरवला जात असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। इंधन दरवाढी विरोधातील आंदोलनावरून लक्ष विचलित करण्यासाठीच भाजप वीज बिलांवरून आंदोलन करत नाही ना, अशी शंकाही यावेळी अजित पवारांनी उपस्थित केली आहे। तर लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे। या आंदोलनानंतर सरकार काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार असल्याचं छगन भुजबळांनी म्हटलंय। इंधनावरील राज्यानं टॅक्स कमी करण्यापेक्षा केंद्रानं टॅक्स कमी केला पाहिजे असंही त्यांनी म्हटलंय। पुण्यात पेट्रोल दरवाढ कमी करणं ही केंद्राची जबाबदारी आहे असं म्हणण्यात आलेलं आहे। भाजपला वीज बिल माफ करण्याचा फॉर्म्युला कळलेला नाही, त्यांनी तो फॉर्म्युला आधी वाचावा आणि वाचून लोकांना सांगावं अशी टीका शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी केली। सगळंच वाईट राज्य सरकार करतंय हे म्हणणं चुकीचं आहे असं देखील ते म्हणाले। अभिनेता सोनू सूदला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळालाय। सोनू सूदच्या विरोधात तुर्तास कोणतीही कारवाई करू नका असे निर्देश सुप्रीम कोर्टानं दिलेत। सोनू सूदला मुंबई मनपानं नोटीस बजावली होती, तसंच सोनू सूदनंही पालिकेसोबत संवाद साधून प्रकरण मिटवण्याची भूमिका घेतली आहे। सोनू सूदनं सुप्रीम कोर्टातील याचिका मागे घेतली असून सोनू सूदनं उचललेलं पाऊल योग्य असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय। विधानसभा अध्यक्षपदावर काँग्रेसचाच हक्क असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं। हे सरकार 3 पक्ष मिळून बनलेलं आहे, त्यामुळे काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद याबाबत 3ही पक्ष बसून निर्णय घेणार असल्याचंही यावेळी विजय वडेट्टीवारांनी स्पष्ट केलेलं आहे। प्रदेशाध्यक्षांना मंत्रीपद द्यायचं का याबाबत हायकमांड निर्णय घेणार असल्याचंही यावेळी वडेट्टीवारांनी स्पष्ट केलंय। मुंबईसाठी नियोजन करणाऱ्या विविध प्राधिकरणांऐवजी मुंबई महापालिकेला नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त करावं, या भूमिकेमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिवसेनेवर नाराज असल्याची माहिती आहे। मुंबईमध्ये म्हाडा, MMRDA अशी नियोजन प्राधिकरण आहेत। या प्राधिकरणांची जबाबदारी देखील विविध पक्षात वाटून दिलेली आहे। असं असतानाही प्रस्ताव दिल्यानं आघाडीत बिघाडी निर्माण झाली आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबाद आणि बुलढाण्याच्या दौऱ्यावर आहेत। दौऱ्यात सुरुवातीला मुख्यमंत्र्यांनी लोणार सरोवराची पाहणी केली। मुख्यमंत्र्यांनी वनकुटी व्ह्यू पॉइंटवरून सरोवराची पाहणी केली। दरम्यान लोणार सरोवर हे जैवविविधतेचं भांडार आहे। या सरोवराचा विकास करताना एक निश्चित नियोजन तयार करावं आणि त्यानुसार आराखडा तयार करावा आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी केली तरच हे सरोवर पर्यटनासाठी नावारूपास येईल असं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे। काळ बदलेल आणि रिफंड मिळेल असं वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केल्यानं राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे। धुळ्यातल्या कार्यक्रमात भाजप खासदार आणि आमदारांनी पुरेसा विकास निधी मिळत नसल्याचा आरोप केला होता आणि त्यावर राज्यपालांनी काळ बदलेल आणि पुरेसा फंड मिळेल असं वक्तव्य केलंय। एकंदरीतच राज्यपालांचं हे वक्तव्य राज्यात पुन्हा नव्या राजकीय घडामोडी घडण्याचे संकेत असल्याची चर्चा सुरू झाली आहे। बातमी पुण्यात अजित पवार आणि अधिकाऱ्यांना कानपिचके दिल्याचं समोर आलंय। राज्यस्तरीय पाणी तपासणी प्रयोगशाळा इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी आल्यानंतर फक्त नावांची गर्दी केल्यानं अजित पवारांनी अधिकाऱ्यांना दम दिलाय। जे कार्यक्रमाला येणार आहेत त्यांचीच नावं टाका, उगाच गावभरची नावं टाकू नका असा दम यावेळी अजित पवारांनी अधिकाऱ्यांना दिलाय। उमरणे कातरणी ग्रामपंचायत निवडणूक पुन्हा जाहीर करण्यात आली आणि यासाठी 12 मार्चला मतदान होणार आहे। सरपंच पदाचा लिलाव झाल्यानं निवडणूक रद्द करण्यात आली होती। सरपंच पदासाठी 2,05,00,000ची बोली लावण्यात आली होती आणि त्यानंतर निवडणूक आयोगानं गंभीर दखल घेत निवडणूक रद्द केली। निवडणुकीसाठी विशेष निरीक्षक नियुक्ती करण्यात आली आहे।
नाशिक शहरातील 80 महाविद्यालय येत्या 15 तारखेपासून सुरू होणार आहेत. 50% उपस्थितीत ही कॉलेजेस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. नियमांचं पालन करून कॉलेजेस सुरू करण्यात येणार असून रोटेशन पद्धतीने विद्यार्थ्यांना या कॉलेजमध्ये बोलावलं जाणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील निर्माण होणारं मॉडेल कॉलेज हे खऱ्या अर्थानं राज्यात आदर्श मॉडेल कॉलेज राहील असं मत राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय. मॉडेल कॉलेजचे भूमिपूजन तसंच डेटा सेंटरचं उद्घाटन करण्यासाठी उदय सामंत गडचिरोलीमध्ये आले होते. सेपक टकरा हा खेळ न खेळताच बनावट प्रमाणपत्र देऊन सरकारी नोकरी मिळवणाऱ्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तसंच महाराष्ट्र राज्य सेपक टकरा असोसिएशनचे सचिव डॉक्टर सुखदेव विश्वास तसंच कृणाल अहिरे विरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हिंजवडी पोलीस या प्रकरणाचा तपास करतायत. सरकारी नोकरीत खेळाडूंना 5% आरक्षण आहे ते मिळवण्यासाठी कुणी बनावट प्रमाणपत्र सादर केली का याची चौकशी आता केली जाणार आहे. नागपूरमधील प्रतापनगरमध्ये कुत्र्याच्या जिवंत पिलाला जाळण्यात आले. या घटनेनंतर प्राणीप्रेमींनी संतापाची भावना व्यक्त केली. या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. नांदेडमधील हदगावमध्ये जंगलात भीषण आग लागली आहे. दत्तबरडी देवस्थानच्या भोवताली अचानकपणे ही आग लागली. या आगीत अनेक झाडं जळून खाक झालेत. रात्री उशिरा स्थानिक आणि वन विभागानं या आगीवर नियंत्रण मिळवलं. ही आग नेमकी कशी लागली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये. पुण्याहून निघालेल्या मराठा संघर्ष यात्रेचं बीडमध्ये जंगी स्वागत झालं. त्या बीडच्या मुक्कामानंतर ही संघर्ष यात्रा आज साष्ट पिंपळगावला मार्गस्थ होतीये. रात्री उशिरा गावाकडे जाण्यासाठी एसटी नाही म्हणून बसस्थानकातून एसटीच पळवून नेण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. लातूरमधील औरादा शहाजानी बस स्थानकातली ही घटना आहे. एसटी नसल्यानं नशेत शेळगे गावातील तरुणानं एसटीच पळवून नेली आहे. या बसची लाईटच्या खांबांना जोरदार धडक देखील बसली, ज्यामध्ये एसटीचं नुकसान झालं असून एसटी नेणाऱ्याचा शोध सुरू आहे. नवी मुंबई शहराचा स्वच्छ भारत सर्वेक्षण अभियानात देशात पहिला नंबर येण्यासाठी महानगरपालिकेनं कंबर कसले. शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी महापालिका प्रशासन तयारीला लागलंय. शहरातून जाणाऱ्या 7 उड्डाणपुलांखाली आकर्षक रोषणाई देखील करण्यात आली आहे. जे स्कूल ऑफ आर्ट मधील विद्यार्थ्यांकडून 3D पेंटिंग उड्डाणपुलाखाली काढण्यात आला आहे. त्यावर LED फ्लोरोसेंट कलरमध्ये लाइटिंग करण्यात आलं आहे. पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणी ईडीनं मोठी कारवाई केली. या प्रकरणातील फरार घोषित करण्यात आलेला व्यावसायिक मेहुल चोक्सी याच्या अडचणीत वाढ झाली. ईडीनं गीतांजली ग्रुप आणि फरार आरोपी मेहुल चोक्सीची तब्बल 14 कोटींहून अधिक किमतीची मालमत्ता जप्त केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आर्थिक धोरण समितीच्या झालेल्या बैठकीत रेपो रेटमध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी अशी माहिती दिली आहे. आणि त्यामुळे आता रेपो रेट 4% तर रिव्हर्स रेपो रेट हा 3.35% असणार आहे. देशात गेल्या 19 दिवसांमध्ये जवळपास 44,49,552 जणांना कोरोना लस देण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. केवळ 18 दिवसांमध्ये 40 लाख लाभार्थ्यांच्या लसीकरणाचं उद्दिष्ट गाठणारा भारत हा जगातला पहिला देश ठरलाय. भारतानं 16 जानेवारीपासून लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. बातमी क्रीडा विश्वातून इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडियानं कसोटी जर्सीवर फोटोशूट केलं. यावेळी खेळाडूंनी फोटो सेशनसाठी पोज दिला. यावेळी टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंचे लुक समोर आले. झपाटलेल्या चित्रपटातील बाबा चमत्कारनं जगाचा निरोप घेतलाय. ज्येष्ठ अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांचं वृद्धापकाळानं निधन झालंय. पुण्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राघवेंद्र कडकोळ यांनी 3 दशकं मराठी नाटक, चित्रपट, मालिकांमधून दमदार अभिनय केला. तर राघवेंद्र यांनी कृष्णधवल चित्रपटांपासून अभिनयाच्या त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. झपाटलेल्या चित्रपटातील त्यांची बाबा चमत्कार ही भूमिका खूप गाजली होती. अभिनेता टायगर श्रॉफनं नुकताच फाईट स्टंटचा एक व्हिडिओ पोस्ट केला आणि हा व्हिडिओ नेटिझन्सच्या पसंतीस उतरलाय. इंस्टाग्रामवरचा हा व्हिडिओ कमी वेळेत चांगलाच व्हायरल झालाय. अभिनेत्री करीना कपूर लवकरच आपल्या बाळाला जन्म देणार आहे. करीनाचा 9वा महिना सुरू आहे. करीना कपूरनं तिला 9व्या महिन्यातला व्हिडिओ तिचा पोस्ट केलेला आहे. 9वा महिना आणि अधिक स्ट्रॉंग होत आहे असं कॅप्शन हा व्हिडिओ शेअर करताना करीनानं दिलंय. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्ससह लगेच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत.